शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना साखळी उपोषण करावं लागतं आहे. हे कर्जतसाठी एक दुर्भाग्याची गोष्ट आहे, गंभीर नाही आहे. मग त्याच्या पाठी कोण असा लोकप्रतिनिधी आहे का तो अशा गोष्टीला दुर्लक्ष करतो आहे. आज आपल्या नगरपालिकेचा एक CO आपल्याला ऐकत नसेल आणि जर CO ऐकत नसेल तर COच्या पाठीमागे कोण आहे हे सुद्धा आपल्याला शोधणं गरजेचं आहे. मधील सुज्ञ जनता उपोषणाला बसते आणि आपल्याला न्याय मागते, तर कर्जतचा विकास कसा झाला आहे हे जनतेने शोधणं या ठिकाणी गरजेचं आहे. कर्जत नगर परिषदेच्या निष्क्रिय कारभाराच्या विरोधात या ठिकाणी कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातून साखळी उपोषण चालू आहे बेमुदत. आणि आजच्या या साखळी उपोषणाला भेट देण्यासाठी सुधाकर घारे आपल्यासोबत आलेले आहेत, यांना पाठिंबा दिलेला आहे. तर आपण त्यांच्यावर डायरेक्टली संवाद साधूया. सर, की कर्जत नगर परिषदेमध्ये आता प्रशासक नेमलेले आहे, पण प्रशासक म्हणून आजच्या या कर्जत शहरातलं आपण जर पाहिलं तर कोणत्याही समस्या त्या सोडवल्या जात नाही आणि म्हणून नागरिकांचा रोष आहे. नागरिक सतत पत्र व्यवहार करतात, निवेदन देतात, विनंती करतात, परंतु कुठल्याही समस्या त्या सोडवल्या जात नाही आणि म्हणून आज या उपोषणाची या ठिकाणी वेळ आलेली आहे नागरिकांना. तर आपण याविषयी काय सांगाल? कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातून कर्जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक वेळा कर्जत शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना साखळी उपोषण करावं लागतं आहे. हे कर्जतसाठी एक दुर्भाग्याची गोष्ट आहे, कारण कर्जत शहरामधील नगरपालिकेला प्रशासक आहे आणि ते गारवे नावाचे कोण CO आहेत, वैभव गारवे. त्यांना वारंवार पत्रव्यवहार करून वारंवार आपल्या कर्जत बचाव समितीच्या माध्यमातून उपोषण करून त्यांना कुठल्याही प्रकारचं त्याचं गांभीर्य नाही आहे. मग त्याच्या पाठी कोण असा लोकप्रतिनिधी आहे का तो अशा गोष्टीला दुर्लक्ष करतो आहे. आज कर्जत हे कुठल्या पक्षाचं नसून तर हे कर्जत बचाव समिती सर्व पक्षाची जे प्रमुख लोक आहेत, हे कर्जतसाठी जी सर्वांगीण विकासासाठी जो विकास आहे तो विकास खंडित झाला आहे. की आपल्या आपल्याला रोजच्या जीवनामध्ये पाणी असेल, तुमचं ड्रेनेज असतील, या अशा गोष्टी असतील, या लाईट असेल, अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करून हे CO साहेब दुर्लक्ष करतात आणि आपल्या सर्व जनतेला वेठीस धरण्याचं काम करतात. मी कर्जतच्या जनतेला खरंच मनापासून सांगेल का सर्वांनी आपल्याला एकत्रित होणं गरजेचं आहे. जर आपल्या नगरपालिकेचा एक CO आपल्याला ऐकत नसेल आणि जर CO ऐकत नसेल तर COच्या पाठीमागे कोण आहे हे सुद्धा आपल्याला शोधणं गरजेचं आहे. कारण अनेक वेळा वकील साहेब असतील, त्यांच्यासोबत असतील, त्यांची टीम असेल, अनेक वेळा ते उपोषणाला बसले, आपल्या मागण्या त्यांनी मागितल्या, परंतु CO साहेबांचं कागदावरचं जर त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचं कुठलंही निरसन न करता त्यांना फक्त उडवाउडीची उत्तरं देऊन, त्यांना पुढतापा देऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम अनेक वेळा केलेलं आहे. आता तर मला समजतं आहे का गारवे साहेब स्वतःच इथून आपला बदलीच्या जाण्याच्या तयारीत आहेत का प्रमोशनच्या तयारीत माहिती नाही, परंतु कर्जतच्या जनतेला वेडं बनवण्याचं काम हे गारवे साहेब कोणाच्या माध्यमातून करतायत याचा सुद्धा शोध घेणं कर्जतच्या जनतेला गरजेचं आहे. कारण आपण अनेक वेळा बघितलं असतील, अनेक नेते मंडळी सांगत असतात का कर्जत तालुक्यामधील सर्वांगीण विकास झाला आहे. जर कर्जत तालुक्यामधील जर सर्वांगीण विकास झाला असता तर आपल्या कर्जत शहरामधील बचाव समितीला असं वारंवार उपोषणाला बसण्याची वेळ आली नसती, असं मी या ठिकाणी सांगेल. परंतु जे झालं ते झालं, परंतु आता जे आवश्यक आहे यासाठी कर्जतमधील सर्व जनतेने आपल्या बचाव समितीच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. मी सुद्धा बचाव समितीच्या पाठीमागे ठामपणे असेल आणि त्यांच्या प्रत्येक अडचणीच्या काळामध्ये त्यांच्या प्रत्येक पावलावर पाऊल ठेवून त्यांच्यासोबत असेल असा मी आपल्याला शब्द देतो. एका बाजूला लोकप्रतिनिधी सांगतात की करोडोची विकास कामं कर्जत शहरासाठी केलेली आहेत, कर्जत नगर परिषदेच्या हद्दीत केलेले आहेत, परंतु या मूलभूत प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. याविषयी काय? आता जर आपल्याला कर्जतमधील सुज्ञ जनता उपोषणाला बसते आणि आपल्याला न्याय मागते, तर कर्जतचा विकास कसा झाला आहे हे जनतेने शोधणं या ठिकाणी गरजेचं आहे. आज या उपोषणाच्या स्थळी माजी नगराध्यक्ष राजेश लाड या उपोषणाच्या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांना डायरेक्ट विचारूया. कारण कर्जत शहर बचाव समितीच्या वतीनं कालपासून या ठिकाणी लोकमान्य टिळक चौकामध्ये बेमुदत साखळी उपोषणाचं ॲडव्होकेट कैलासजी मोरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं विशेषतः कर्जत शहरातील सर्वसामान्य नागरिक हे आंदोलन गेल्या वर्षभरापासून 6 महिन्यापासून सतत नगर परिषद प्रशासनाबरोबर पाठपुरावा करून शहरातील समस्या अतिशय
पोटतिडकीनं आणि प्रामाणिकपणानं मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. खरं तर वास्तविक पाहता आंदोलनाच्या ह्या भूमिकेमध्ये खरं तर या सर्वसामान्य नागरिकांना यायला नव्हतं हवं होतं, परंतु प्रशासन म्हणून नगरपरिषद पूर्णपणानं सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत सुविधांकडे डोळेझाक करतं आहे. प्रशासनाचे प्रमुख म्हणून मुख्याधिकारी यांची खरं तर पूर्णत्वानं जबाबदारी आहे की हे आंदोलन लोकांनी सर्वसामान्य नागरिकांनी त्या ठिकाणी उभं केलं किंवा हातात घेतलेलं हे आंदोलन आहे. या आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं राजकीय स्वरूप त्या आंदोलनाला नाही आहे. म्हणजे या आंदोलनातून काहीतरी आपल्याला पॉलिटिकल मायलेज घ्यायचा असा कोणताही हेतू नाही आहे. कैलासजी मोरे असतील, त्यांची सर्व आपण मंडळी बघितली असेल, बेडेकर असतील किंवा सगळेच सहकारी बघितले असेल की कोणालाही त्या राजकारणामध्ये शिरायचं नाही आहे. केवळ फक्त सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी नागरिकांना होणारा प्रचंड त्रास असेल. प्रशासन अधिकारी जर काम करत नसतील तर आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत, महायुतीचे आता आमदार आहेत आणि त्या महायुतीमधले तुम्ही एक घटक पक्ष आहात, तर हे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना तुम्ही सांगाल का की प्रशासन ऐकत नाही, प्रशासनाचे अधिकारी ऐकत नाही, तर लोकप्रतिनिधींनी आमदारांनी या समस्या सोडवण्यासाठी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे का? नक्कीच लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक शहरातील नागरिकाची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आमदार साहेब असतील किंवा महायुतीतले आम्ही सारे घटक पक्ष म्हणून जर आम्ही त्यांच्यासोबत काम करणारे सर्व कार्यकर्ते असू, सर्वांनी मिळून निरपेक्ष हेतूनं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं राजकीय त्या ठिकाणी आपलं वस्तुस्थिती न आणता लोकांच्या दैनंदिन त्रास जो होतो लोकांना ते सोडवण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना सहकार्य करून, मुख्याधिकाऱ्यांना काही तशा प्रकारच्या सूचना करून जर का एक सकारात्मक चर्चा जर केली, असे मुद्दे आहेत. त्यासाठी जर का लोकप्रतिनिधी आणि जर का प्रशासनातले अधिकारी म्हणून जर का आपण जर का चांगल्या पद्धतीने सांगड घातली तर ते प्रश्न सोडवण्यासाठी जनतेतनं लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून त्या ठिकाणी प्रश्न नक्कीच सोडवण्यासाठी चांगला प्रयत्न होईल. ते करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला गेल्या 2 दिवस आता दुसरा दिवस आहे उपोषणाचा आणि किती काळ चालेल हे सांगता येत नाही. अनेक लोक आपलं काम धंदा सगळं बुडून आपल्या ज्या समस्या आहेत मूलभूत त्या सोडवण्यासाठी लोकांना या ठिकाणी आपला वेळ खर्च करायला लागतो आहे. तर तुम्ही आमदार साहेबांबरोबर काय बोलणार आहात का? नक्कीच. आता आपलं हे आंदोलनाचं आपण एकंदरीत बघितलं की अतिशय सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी आहे. अनेक वेळेला शनी मंदिर असेल, इतर ठिकाणी अनेक बैठकांमध्ये सहभागी होतात. आपले व्यवसाय उद्योग सगळं सोडून या ठिकाणी उपोषणाला वेळ देतात. म्हणजे आमदार साहेबांना सुद्धा या निमित्तानं विनंती असेल, मला असं वाटतं अधिवेशनाचा काळ असल्यामुळे कदाचित ते नागपूरला असतील, परंतु त्या माध्यमातून त्यांना सांगणं असेल की आपण या बाबतीमध्ये सिरियसली लक्ष घालून शहरातल्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपण अधिकाऱ्यांना सोबत घेऊन, जे आजी माजी लोकप्रतिनिधी आहेत, सध्या तर लोकप्रतिनिधी कोण शहरामध्ये नगरपालिकेमध्ये नाही आहेत, प्रशासनाचाच कार्यकाल सुरू आहे. मी आमदारांविषयी बोलतोय की आमदारांनी या संदर्भात ताबडतोब लक्ष घालणं असं तुम्हाला वाटत नाही का? त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. या सामाजिक खरं तर या कर्जतकरांना उपोषणाची वेळच आली नाही पाहिजे. त्यासाठी आमदार महोदयांनी या गंभीर समस्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे की नको द्यायला पाहिजे? मी तेच सांगतो की आमदार साहेबांना आम्ही एक महायुतीतले घटक पक्ष म्हणून त्यांना विनंती करू, या सर्व आंदोलनाची रूपरेषा त्यांच्याशी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना कदाचित अवगत असेल, पुन्हा त्या संदर्भात सविस्तर त्यांच्याशी कैलासजी असतील किंवा आम्ही सारेजण मिळून त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करू आणि तो प्रश्न किंवा हे जे प्रश्न आहेत ह्याच्यामध्ये चांगला दिलासा कसा मिळेल. वास्तविक पाहता अनेक नागरिकांना या ठिकाणी कर्जत शहर हे तालुक्याचं ठिकाण असल्यानं ग्रामीण भागातनं सुद्धा मोठा त्या ठिकाणी सर्वांना नागरिक त्या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात, त्यांना अडचण होते. म्हणून निश्चित आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांना त्याबाबत व्यवस्थित प्रमाणानं सर्व बचाव समितीच्या माध्यमातून सांगून त्याबाबतीत त्यांनी लक्ष द्यावं असं त्यांना विनंती. आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.